राज्यामध्ये अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी बोलता यावं म्हणून राज्य सरकारनं मराठी सक्ती केली होती। अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचं ज्ञान मिळावं तसंच प्रवाशांशी होणारा दैनंदिन संवाद अधिक सुलभ व्हावा यासाठी राज्याच्या परिवहन विभागानं एक धोरणात्मक निर्णय घेतला होता। त्यासाठी 1 जून ते 15 ऑगस्ट या 2.5 महिन्यांच्या कालावधीत सगळ्या अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांनी 4 तासांचा मराठी भाषा संवाद पाठ्यक्रम पूर्ण करणं अनिवार्य करण्यात आलं आणि त्यासाठी अमराठी चालकांना धडेही देणं सुरू आहे। गेल्या 2 महिन्यांपासून हे प्रशिक्षण वर्ग सुरू आहेत। 15 ऑगस्ट पर्यंत अमराठी चालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य आहे। आता शेवटचे 15 दिवस उरलेत। मात्र लाखो अमराठी रिक्षा टॅक्सी चालक अजूनही प्रशिक्षणाच्या प्रतीक्षेत आहेत। सतरा तारखेनंतर जर आम्हाला कुठल्या रिक्षा चालकाला मराठी जे आमच्या पॅसेंजर बरोबर मराठी बोलायचं तेवढं जर मराठी आलं नाही तर आम्हाला नाईलाजास्तव त्यांच्यावर कारवाई करावी लागेल, कारण महाराष्ट्रामध्ये मराठी अनिवार्य आहे। जर मराठी येत नसेल तर त्याला राज्यामध्ये रिक्षाचा व्यवसाय किंवा टॅक्सीचा व्यवसाय करणं बंधनकारक आहे आणि त्यामुळे मराठी जर त्याला आलं नाही तर आम्हाला त्यांच्यावर कारवाई करावी लागेल आणि ह्यावेळी जी कारवाई करू ती कठोर कारवाई करू। त्यामुळे फक्त आता एक 15-16 दिवस राहिलेले त्यांनी मराठी शिकणं आवश्यक आहे। आमच्या शिक्षकांकडनं त्यांनी ते शिकून घेणं गरजेचं आहे। आणि या सगळ्या संदर्भात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष रवी गायकवाड यांनी काय म्हटलंय आपण पाहूया। आतापर्यंत साधारणपणे 96,000 लोक प्रशिक्षण घेत आहेत। 96,000 लोकांमध्ये 48,000 लोकांनी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि आरटीओ कार्यालयामध्ये आम्ही प्रशिक्षण देत आहोत। याच्यामध्ये 114 जी प्रशिक्षणाची जी केंद्र आहेत तिथे हे प्रशिक्षण चालू आहे। याच्यामध्ये आम्हाला मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद आणि धवळ सर यांचा खूप चांगला प्रतिसाद लाभत आहे। दरम्यान या मराठी शिकण्यावरती शिक्षक आणि रिक्षा चालकांचं नेमकं काय म्हणणं आहे तेही पाहूया। लोकांना सुरुवातीला गैरसमज झाला। लोकांना काय वाटलं की आता हे अर्धे यूपीवाले लोकांना काटून छाटून काढतील आणि वेगवेगळं नियम लागू करून मग हे साईडला करतील, पण असं काही नाही। आता हे चांगल्यासाठी हे शासन करतायत, कारण लोकांना मराठीमध्ये एकमेकांशी बोलायचं ते पद्धत असते ना, ते शिकून मग टॅक्सी चालक आपलं टॅक्सी आणि रोजीरोटी चालू शकतात। पटणारा न पटणाराची वेगळी गोष्ट आहे, पण आपण महाराष्ट्रात राहतो। महाराष्ट्राचा कुठल्या प्रांतात राहतो त्या भाषेत आपला बोलला पाहिजे, त्याचे कल्चर आपल्याला मान ठेवली पाहिजे। हे सर्वातपेक्षा मोठी गोष्ट आहे आणि आपण इथे महाराष्ट्र रोजीरोटी कमवतो आणि त्यात आम्ही बोलणार आमच्या आहे, बाहेरून येणार आणि सांगणार आहे आमच्या आहे, तर हे चालणार नाही। मी मराठीमध्ये बोलतो, या बसा, पैसे पण मागतो मराठीमध्ये। तो पैसेंजर बसता ना हिंदी में बोलता, अरे कितना हुआ, मैं बोला अरे मैं मराठी में बात कर रहा, आप हिंदी में बोल रहे हो और बोलते हो मराठी नहीं आता है। बोलो ना, मैं इतना जो बोलना है वो बोलो, मैं मराठी में बात करता है बराबर। दरम्यान अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांच्या शिकवणीवरून शिक्षिका लतिका पाष्टे यांनी नेमकं काय सांगितलंय तेही पाहूया। आमच्या इकडे रेग्युलर क्लासेस चालतात। आमच्या इकडे 5-6 टीचर्स आहेत ज्या ॲडमिशन फॉर्म भरून घेतात। त्यानंतर त्यांना शिकवलं जातं। शिकून झाल्यानंतर यांच्या सिग्नेचर घेतल्या जातात। त्यांना 3 क्लास बसायचं असतं, 5-5 वाक्य शिकायची असतात। त्यानंतर 4थ्या क्लासला एक्झाम होते, पण जर त्यांना बोलता आलं नाही मराठी तर आम्ही अजून 2 क्लास अटेंड करायला लावतो। म्हणजे जोपर्यंत मराठी बोलता येत नाही तोपर्यंत क्लास अटेंड करायला लावतो। सक्तीचं केल्यामुळे आमच्याकडे असा लॉट असतो की 500 जण असतात। मग आम्हाला टोकन देऊन दुसरा म्हणजे डेट देऊन त्यांना